आज आपण बनवणार आहोत शिळ्या पोळीची फोडणीची पोळी. त्याच्यासाठी माझ्याकडे रात्रीच्या उरलेल्या चपात्या होत्या, त्या या पद्धतीने मिक्सरमध्ये तोडून घालते. आता याचा आपल्याला बारीक चुरा करायचा आहे, म्हणून मिक्सरमध्ये तोडून घालते. झाकण लावून ह्याचा बारीक चुरा करून घेते या पद्धतीने. आता फोडणी देऊया. पॅन तापत ठेवला आहे गॅसवर. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातले. तेल छान कडकडीत तापल्यानंतर त्याच्यात आपल्याला मोहरी घालायची. मोहरी मी 1 चमचा घातली आहे. पाव चमचा जिरं घातलं आहे. 1 हिरवी मिरची घातली आहे आणि 1 मध्यम आकाराचा कांदा कापून घातला. आता हा कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. 2 मिनटंच परतायचा. काही मसाले घालूया. हळद, धने पावडर, लाल तिखट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. अर्धा लिंबू पिळून घेतला आहे थोडासा चटपटीतपणा येण्यासाठी. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते एकदा. आता हे मसाले करपू नये म्हणून थोडंसं पाणी घालणार आहे. पाणी घातल्यामुळे काय होतं, एकदा मसाले करपत नाही आणि आपण जो मसाला घातला आहे त्याच्यामध्ये पावडर मसाले ते छान असे शिजले जातात. म्हणून 2 ते 3 चमचे पाणी घातलं आहे मी. सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर याला फक्त 1 मिनिटाची उकळी आणायची, म्हणजे आपले मसाले छान शिजतील. आता ह्याच्यामध्ये लिंबू घातला आहे म्हणून चव बॅलन्स होण्यासाठी थोडीशी साखर घातली, मीठ घातलं आहे आणि आपण जी चपाती बनवली होती, चपातीचा जो चुरा करून घेतला आहे तो घातला आहे. तुमच्या जर चपातीमध्ये मीठ जास्त असेल तर तुम्ही या स्टेजला मीठ नाही घातलं तरी चालेल. टेस्ट ॲडजस्ट होते. बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. आता याला आपल्याला 1 ते 1.5 मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे. लहानपणी शाळेमध्ये आई डब्याला द्यायची. खूप मस्त लागते ही चपाती. एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही सुद्धा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. 1 मिनटं परतून घेतलं याला आणि आपली फोडणीची पोळी तयार आहे. आता मी सर्व करून घेते. छान मोकळी झाली आहे बघा तुम्ही. छान मोकळी झाली आहे. हिला आता मी सर्व करून घेते. व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल धन्यवाद. कशी वाटली रेसिपी?